गांधींच्या स्वागताची धुळ्यात जय्यत तयारी केली गेली आहे। भारत जोडो न्याय यात्रेचा धुळ्यामध्ये मुक्काम असणार आहे। यासाठी धुळ्यामध्ये जय्यत तयारी केली गेली आहे। राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी धुळ्यामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर फ्लेक्स लावलेले आहेत, बॅनरबाजी सुद्धा केलेली आहे। राहुल गांधी यांचं धुळ्यामध्ये जोरदार स्वागत होत आहे। तर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे। धुळ्यामध्ये या यात्रेचा मुक्काम असणार आहे। यासाठी धुळ्यामध्ये फलकबाजी केलेली आहे। फलकबाजीच्या माध्यमातून राहुल गांधी यांचं जोरदार स्वागत धुळ्यामध्ये होत आहे। सोबतच अनेक ठिकाणी ही फलकबाजी आपण पाहतो, यावर संघर्ष योद्धा असं सुद्धा लिहिलंय आणि राहुल गांधी यांच्या या यात्रेचा धुळ्यामध्ये मुक्काम होतोय। त्यासाठी धुळ्यामध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या स्वागतासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे। ठिकठिकाणी फलक लावलेले आहेत आणि या फलकावर राहुल गांधी यांचं स्वागत केलं जात आहे। भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे। आजपासून राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल होती आहे। नंदुरबार येथे सुरुवातीला सभा होणार आहे, त्यानंतर या भारत जोडो न्याय यात्रेचा धुळ्यामध्ये मुक्काम असेल आणि या मुक्कामासाठी या ठिकाणी राहुल गांधी धुळ्यामध्ये येणार। यासाठी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जोरदार फलकबाजी धुळ्यामध्ये केली आहे। तरी दृश्य आपण पाहतोय धुळ्यातील मोठ्या प्रमाणात धुळे शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये फलकबाजी केलेली आहे आणि या फलकातून राहुल गांधी यांचं स्वागत करणारे मजकूर या फलकांवर आहे।